आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। सटाणा गेल्या 3 ते 4 दिवसांपासून अवकाळी पावसाने बागलाण तालुक्यात चांगलीच हजेरी लावल्याने कांदा, डाळिंब, भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे। आपल्या डोळ्यासमोर हाती आलेल्या कांदा पिकाचे नुकसान झालेले बघून तालुक्यातील बळीराजा हतबल झाला आहे। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपिटीने हाहाकार माजवला आहे। वादळी वाऱ्यामुळे अनेकांचे घर कोसळले आहे, त्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत। त्याचप्रमाणे पश्चिमच्या भागात अवकाळी पावसाने थैमान घालत नदी नाल्यांना पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, तर अनेक ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे। गारपिटीने हाती आलेल्या कांदा पिकाचे चांगलेच नुकसान झाले, त्यामुळे बळीराजा चांगलाच हतबल होऊन आधीच उधार उसनवार पैसे घेऊन कांदा पीक जगवले होते, पण या अवकाळी पावसाने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे। बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, तहसीलदार कैलास चावडे यांनी तालुक्याचा संयुक्त दौरा करून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असून सर्वांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्याची ग्वाही दिली आहे। या आसमानी संकटात सापडलेल्या बळीराजाने धीर सोडू नये असे आवाहन आमदार दिलीप बोरसे यांनी केले आहे।